मराठी पाऊल पडते पुढे आपण दरवेळी ऐकतो, पण खरंच आता ते पाऊल पुढे पडायला लागलेलं आहे. कारण सिनेसृष्टीतले आपले इतके मोठे दिग्गज कलाकार साऊथ मध्ये जाऊन आपलं नाव असं काही लौकिक करतात, अगदी पूर्ण देशात एक वेगळा चेहरा त्यांचा निर्माण केला जातोय. ते या माध्यमातून झाले आणि त्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही बघताय सागर हिट्स चॅनल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपण बघणार आहोत प्रवीण तरडे यांची जी भूमिका आहे अहो विश्वकर्मा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. त्यामध्ये जी त्यांनी भूमिका केली आहे प्रवीण तरडे यांच्याच भाषेत जर सांगायला गेलं तर आर 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 खतरनाक अशी भूमिका यामध्ये आपल्याला दिसते प्रवीण तरडे यांची. यासोबतच मराठी कलाकार त्यात बघायला गेलं तर तेजस्विनी पंडित आणि सयाजी शिंदे हे सुद्धा आहेत. आणि हा चित्रपट आपल्या मराठी भाषेत सुद्धा रिलीज करणार आहेत त्यांनी. म्हणजे मराठी भाषेत हा चित्रपट रिलीज केला तर मराठी इंडस्ट्रीला आता खूप मोठे चॅलेंज ठरणार आहे. कारण मराठी इंडस्ट्रीला जर मराठी भाषेत हे चित्रपट रिलीज झाले आणि जर हिट झाले तर मराठी भाषिक चित्रपट जे टिपिकल स्टोरी येत आहेत त्या टिपिकल स्टोरीना हे खरंच आव्हान असणार आहे. आपला दर्जा आता सुधारला पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मराठी इंडस्ट्री त्या बाबतीत तयार आहे का, आणि मराठी इंडस्ट्री त्या बाबतीत जर तयार नाही किंवा का बरे आपल्या खालच्या लेवलला इंडस्ट्री आहे यावरती आपण स्पेशल अशी पॉडकास्ट घेणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण तुम्हाला ते ऐकायला मिळेल आणि त्या भावना प्रेक्षकांच्याही काय आहेत तेही त्यातून माध्यमातून आपण मांडणार आहोत. त्यामुळे लवकरच आपण ते घेऊन येणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अहो विश्वकर्माचा टीजर रिलीज झाला आणि बाबा जी वाईब येते त्यातनं खतरनाक वाईब येत्या, कारण अंगावर काटा येतोय. त्यातलं खरंच मानाचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं मानाचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मूर्ती आहे त्यामध्ये जो कोण डबिंग करते मला माहिती नाही, पण विक्रमार्का हे जे नाव एका लेडीजनं बोलले आणि त्यावेळेला तो हिरो उडी मारून येतोय आणि ती तलवार घेतोय. सिना पाप डेंजर, अंगावरती काटा येतोय. तो आवाज कोण डबिंग केले काय माहिती नाही. मराठीमध्ये सुद्धा आवाज तोच आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आवाज तोच आहे, पण अंगावर काटा आणण्यासारखा आवाज आहे. विक्रमार्का तो जो भारदस्त आवाज आहे त्या मागचं जे लय, तुम्ही टीजर बघितलं नसेल तर मराठीतला पण बघा आणि हिंदीतला पण बघा, लय भारी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला घेतले म्हणजे अन्यायाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज आपले लढलेले आहेत आणि ते दाखवण्याचा जो प्रयत्न आहे आणि ते एक वेगळं आपल्याला एक ऊर्जा देऊन जाते. प्रवीण तरडेने ऍक्टिंगच्या बाजूत एक झेंडा जो काढलाय, अरे बाबा खतरनाक. म्हणजे त्यांच्यासारखी ती ऍक्टिंग जमणार नाही. एक वेगळाच आवाज, त्यांचा आवाज पण एक भारदस्त वेगळा आहे आणि त्यांची ऍक्टिंग एक वेगळ्या पद्धतीने आहे. ती ऍक्टिंग खरंच या चित्रपटामध्ये काम करलं असं वाटतंय, कारण चित्रपटाचा टीजर बघताना एक वेगळी वाईब येऊन जाते. खतरनाक टीजर आहे. त्यातलं प्रत्येकांची एंट्री जी दाखवली आहे अप्रतिमाची दाखवलेली आहे. बीजीएम नाद करू नका, बीजीएम लय डेंजर. बघ ह्या झाल्या टीजरच्या प्लस पॉईंट. मायनस पॉईंट मध्ये जर बघायचं म्हटलं तर तुम्ही दोन्ही टीजर बघा. चित्रपटाचा मराठीतला टीजर बघा आणि हिंदीतला टीजर बघा. ज्या वेळेला पोलिसाची एंट्री होते त्यावेळेला मराठीमध्ये सांगितलं आहे की बाबा टोपीवरती तुला जे 3 सिंह दिसत आहेत पण 4था सिंह दिसत नाही, तो मी आहे, असं घेतलंय मराठीत. आणि हिंदीत काय घेतले माहितीये का, कि पुलिस वाले को शेर मत समझना, पुलिस वाला शेर नहीं, शेर की शिकार करने वाला शिकारी होता है. कहना क्या चाहते हो. सही पकडे हैं. अरे मराठीत म्हणताय तुम्ही की मी वाघ आहे, त्या टोपीतल्या त्या 3 स्तंभाचे सिंह असे त्या 4थ्या स्तंभातला मी सिंह आहे, आणि हिंदीत म्हणताय की तुम्ही मी शेर नाही, मी शेर का शिकार करने वाला शिकारी हो. अरे तुमचं कन्फ्युजन पहिलं क्लिअर करा की तुम्हाला काय म्हणायचंय त्या हिरोला. गजब बेइज्जती है. कारण हे वांग होऊन जाईल. कोणी लक्ष दिलं नसेल पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. असे 2 फॅक्ट्स मला यामध्ये तरी दिसले. तुम्हालाही दिसले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हे बघितलं का व्हिडिओ बघितल्यानंतर की माझा व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्ही बघितलं. आणि बघायला गेलं तर मराठीतलं पण व्हर्जन मस्त आहे, हिंदीतलं पण मस्त आहे. आता दुसऱ्या भाषेला आपला भाषाच कळत नाही त्यामुळे ते सांगता येणार नाही. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. आता आपल्यात आहो हे जर बघायला गेलं तर पत्नी पतीला म्हणते आहो, तसंच या विक्रमार्काच्या पुढे आहो का जोडले हे मला आतापर्यंत नाही समजलं. आता या आहोचा अर्थ साऊथ मध्ये काहीतरी वेगळा असेल, पण मराठीत आपण मला वाटते मग बायकोनच त्याला हाक मारली असेल त्या हिरोला. अहो विक्रमार्का मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. काहीतरी झाला असेल. हा कॉमेडीचा पॉईंट झाला. पण एकूण एक टीजर मला लय भारी वाटला. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.